ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. त्यांच्या भावाचं आहे, बाकीचं शासनाने त्याची प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट झालं. घोटाळा एक्झॅक्टली होय. प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कुठून करताय तुम्ही? तुमचं पेमेंट किती आहे? तुम्ही एकदा बिझनेसमॅन आहात? मला सांगा ना, बिझनेसमॅन आहेत का? पैसा कुठून आला याची चौकशी झाली पाहिजे ना. प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कोण करतोय? बिल्डर आहे, प्रॉपर्टीवाला आहे. आता त्या ठाण्यामधला कुठला तरी लखानी बिल्डरचा यांनी प्रॉपर्टी घेतलेली, त्याची चौकशी करा ना. किती पैसे यांनी ब्लॅक दिलेले आहे? मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला हे निदर्शनास आणून देतो. त्यांचं काम आहे SIT चौकशी लावून या अधिकाऱ्याला तात्काळ याला घरी बसवावं, कारण हा पदावर असला तर चौकशी होणार नाही. आपण जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप लावतो तेव्हा आपल्याला काही पुरावे असतात? सगळे आहेत ना, घ्या ना तुम्ही. पूर्ण फंड रजिस्ट्रेशन आहेत त्यांनी घेतलेले. एक्झॅक्टली कुठे कुठे झाले तेच आम्ही विचारतो. बघा कसं आहे, सगळेच मी आज ह्या एका पत्रकार परिषदेमध्ये मी तुमच्या समोर आणू शकत नाही. मी जे आहे महत्त्वाचे विषय मी तुमच्या ठेवलेले आहे. महाराष्ट्र पारदर्शक सरकारचं काम आहे महायुतीचं, त्याचं पूर्ण चौकशी काढून त्याची सगळी डिटेल काढावं. आणि तुम्ही एक जबाबदार अधिकारी असताना तिराईत मोबाईल नंबरवर तुम्ही जे संभाषण करता त्याचा CDR काढून त्याची डिटेल काढा ना. कोणाकोणाशी यांनी घेवण देवणचं बोलणं झालं, काय झालं, सगळं ऑटोमॅटिक समोर येईल. विजय पाटील यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लागले. शेतकरी काहीतरी पूल कायद्याचा विषय आला, त्यांना निलंबन करून कलेक्टर ऑफिसला बसवलं. एक्झॅक्टली काय होतं ते आम्ही विचारतो. बघा, एक सर्वात मोठा गुन्हा म्हणजे काय आहे, खालच्या कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना हायकोर्टात जाऊन खोट्या सह्या करून जर त्याच्यावर तुम्ही ऑर्डर घेऊन येताय तर ह्याच्यापेक्षा मोठा गुन्हा काय असू शकतो? तुम्ही कंडेम ऑफ कोर्ट केलेत तुम्ही. सरकारने ताबडतोब त्याच प्रकरणामध्ये यांना निलंबित करायला पाहिजे होतं. तरी यांचं प्रमोशनवर प्रमोशन चाललेलं आहे. इन्क्वायरी बसली तर मोठे मासे या जाळ्यात अडकतील. 100% अडकतील. हे अधिकारी एक अधिकाऱ्याचं काम नाही आहे. याचं मी सांगतो, मोठी चैन आहे यांच्यामध्ये. ठोस होण्याचं झालं तर उत्पन्नापेक्षा जास्त प्रॉपर्टी मालमत्ता आहे. तुमच्याकडे त्याचे पुरावे आहेत? हो, माझ्याकडे आहे सगळे. हेच सांगा तुम्ही. तेच आहे. एक उपजिल्हाधिकारी असेल, तहसीलदार पदावर असलेला एक अधिकारी, त्याचं मानधन किती आहे आणि त्या मानधनमध्ये तो एवढं प्रॉपर्टी कसं काय घेऊ शकतो याची चौकशी झाली पाहिजे. ठाण्यामध्ये प्रतिनियुक्तीवर आलेले गंभीर स्वरूपाचे आरोप जे आपण करतायत, संपत्तीची मागणी चौकशी करतायत. पनवेल प्रांत असताना तिथे सुद्धा त्यांनी अलिबाग कॉरिडॉर तिथे सुद्धा न्यायालयाने फटकारले. अशा अधिकाऱ्याची संपत्तीची चौकशीची मागणी तुम्ही सुरू केलेली आहे. बघा कसं आहे, जुलै महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार केलं आहे. मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि कोकण आयुक्त, लाचलुचपत ठिकाणी अजून काही कारवाई होताना दिसली नाही, म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलो आहे. आणि आपल्या बांधवांच्या माध्यमातून, प्रसार माध्यमाच्या वतीने मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो आणि त्यांच्या निदर्शनास आणतो. नेहमी देवेंद्र फडणवीस जे म्हणतात आमचं महायुती सरकार ही पारदर्शकता सरकार आहे, तर फडणवीस साहेब ह्या जनतेचा पैसा आहे. हे भ्रष्ट अधिकारी असे, त्याचा मानधन किती आहे, आज त्यांची चौकशी झाली पाहिजे. SIT मार्फत आम्ही मागणी केलेली आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे. एवढं प्रॉपर्ट्या, एवढं सगळं माया कसं काय गोळा करायला लागलं आहे? मिसेस, त्यांची पत्नी, वडील, भावाचा कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे आणि तिथे धरण येणार आहे म्हणून यांना माहिती होतं, म्हणून अगोदरच घेऊन ठेवलेल्या कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे वडिलांच्या नावाने. आणि जी मुलगी शिक्षण घेते तिच्या नावाने सुद्धा प्रॉपर्टी घेतलं आहे. तर आमची राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची एकच मागणी आहे, सर, मुख्यमंत्री महोदय, ह्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून ह्याच्यावर विभागीय चौकशी करावे आणि SIT मार्फत यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. हे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची मागणी आहे. काय एकूणच प्रकरण काय आहे, काय प्रकरण आहे? बघा कसं आहे, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या पदावर असताना त्यांनी हे सगळं प्रॉपर्टी आणि बेनामी मालमत्ता, बेहिशोबी मालमत्ता जे केलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे. आपण ह्या पदावर आहेत म्हणून त्या पदावर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी बसवलेलं नाही, तर लोकांच्या, जनतेचं काम करण्यासाठी बसवलेलं आहे. आज रजिस्ट्रेशन दस्त नोंदणीला गेले, एक सामान्य नागरिक जर गेला, त्याच्यात जर 1000 जरी कमी असलं तर मला सांगा ते नोंदणी होते का? मग हे पैसे कोणाचे आहेत? जनतेचा पैसा आहे. ह्याची चौकशी झाली पाहिजे. हा भ्रष्टाचार रायगड जिल्ह्यामध्ये असताना झाला की ठाणे जिल्ह्यात असताना? बघा कसं आहे, रायगड जिल्ह्यात पण झाला आहे,
जळगाव जिल्ह्यात पण झाला आहे, आता सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत, लवकरच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण जाणार आहे. ते सर्वात जास्त रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जे कॉरिडॉरचा विषय झाला आहे, रायगड जिल्ह्यामध्ये झाला आहे. न्यायालयाने फटकारलं होतं त्यानंतर त्यांना या पदावर बसवलं. हो, प्रमोशन झालं आहे. न्यायालय काही घटना झाल्या कशा बघायचा हो आहे ना, आता बोललो ना मी, माझं जे लिगल टीम आहे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचं, ते त्यांचं काम करणार आणि आम्ही उपोषण आंदोलन जे लोकशाही मार्गाने आहे ते आम्ही करणार. ज्यांच्यावर अन्याय झाला ते का नाही येतात पत्रकार परिषदेत? बस सगळ्या विषय असा असतो ना, काही जे साधे शेतकरी आहेत आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य अधिकाऱ्याच्या समोर जायला पण खूप मोठं लागतं, म्हणून तर ते आमच्याकडे आले. आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटना कुठलाही विषय असेल जनतेचा, त्याच्यासाठी काही विचार करत नाही, आम्ही उतरतो. आणि माझ्या मागे सगळे पत्रकार बांधव, तुमचं ताकद आहे, जनतेची ताकद आहे, म्हणून ते लोक जरा मागून आम्हाला माहिती द्यायला लागलेत आणि आम्ही त्या पद्धतीने ह्या अधिकाऱ्याला घरी बसवण्यासाठी पूर्ण ताकद लावतो. राष्ट्रीय फक्त राहुल मुंडकेच आहेत की त्याच्यावर काय दुसरे पण अधिकारी आहेत त्या भ्रष्टाचार? नाही, ती चौकशी मी बोललो ना, SIT माध्यमातून चौकशी केली पाहिजे शासनाने. मी त्यांच्या किती कोटीचा भ्रष्टाचार असतं तुम्हाला वाटतं? खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, अंदाज काय? एक अंदाज सांगा. ते करोडोमध्ये आहे एवढं बोललो. सगळं तर इकडे ओपन करू शकत नाही. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसजी बोलतील मला सगळी माहिती द्या, तर पूर्ण माहिती घेऊन. कोणते पुरावे आहेत, कुठले रोज सांगायचं राहिलं तर 2-4 मुद्दे असे जे तुमच्याकडे कागदपत्र आहेत असं? विरार कॉरिडॉर आहे, जळगाव जिल्ह्यात येवल गावामध्ये प्रॉपर्टी घेतलेली आहे, कर्जतमध्ये त्यांच्या भावाच्या नावाने प्रॉपर्टी घेतलं आहे, त्यांच्या मुलीच्या नावाने खोटं कंपनी, शिक्षण घेणारी मुलीचं कंपनी, आणि त्याच्यामध्ये करोडोचं ब्लॅक मनी व्हाईट झालेलं आहे. सगळे आहेत ना, आणि माहिती काढावं शासनाने. मी आपल्या माध्यमातून शासनाला माहिती देतो. कोणत्या अशी प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार झाला नेमका असं तुम्हाला त्याच्याबद्दल? कुठला म्हणजे तुमच्याकडे पुरावे कोणते आहेत की बाबा हे ठोस पुरावे आहेत? कॉरिडॉरच आहे. ठाण्यामध्ये प्रतिनियुक्तीवर आलेले गंभीर स्वरूपाचे आरोप जे आपण करतायत, संपत्तीची मागणी चौकशी करतायत, पनवेल प्रांत असताना तिथे सुद्धा त्यांनी अलिबाग कॉरिडॉर तिथे सुद्धा न्यायालयाने फटकारले. अशा अधिकाऱ्याची संपत्तीची चौकशीची मागणी तुम्ही सुरू केलेली आहे. बघा कसं आहे, जुलै महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार केलं आहे. मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि कोकण आयुक्त लाचलुचपत ठिकाणी अजून काही कारवाई होताना दिसली नाही, म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलो आहे. आणि आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून, प्रसार माध्यमाच्या वतीने मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो आणि त्यांच्या निदर्शनात आणतो. नेहमी देवेंद्र फडणवीस जे म्हणतात आमचं महायुती सरकार ही पारदर्शकता सरकार आहे, तर फडणवीस साहेब ह्या जनतेचा पैसा आहे. हे भ्रष्ट अधिकारी असे, त्याचा मानधन किती आहे, आज त्यांची चौकशी झाली पाहिजे. SIT मार्फत आम्ही मागणी केलेली आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे. एवढं प्रॉपर्ट्या, एवढं सगळं माया कसं काय गोळा करायला लागलं आहे. मिसेस, त्यांची पत्नी, वडील, भावाचा कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे आणि तिथे धरण येणार आहे म्हणून यांना माहिती होतं, म्हणून अगोदरच घेऊन ठेवलेलं आहे. कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे वडिलांच्या नावाने, आणि जी मुलगी शिक्षण घेते तिच्या नावाने सुद्धा प्रॉपर्टी घेतलं आहे. तर आमची राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची एकच मागणी आहे, सर मुख्यमंत्री महोदय, ह्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून ह्याच्यावर विभागीय चौकशी करावे आणि SIT मार्फत यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. हे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची मागणी आहे. काय एकूणच प्रकरण काय आहे, काय प्रकरण आहे? बघा कसं आहे, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या पदावर असताना त्यांनी हे सगळं प्रॉपर्टी आणि बेनामी मालमत्ता, बेहिशोबी मालमत्ता जे केलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे. आपण ह्या पदावर आहेत म्हणून त्या पदावर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी बसवलेलं नाही, तर लोकांच्या, जनतेचं काम करण्यासाठी बसवलेलं आहे. आज रजिस्ट्रेशन दस्त नोंदणीला गेले, एक सामान्य नागरिक जर गेला, त्याच्यात जर 1000 जरी कमी असलं तर मला सांगा ते नोंदणी होते का? मग हे पैसे कोणाचे आहेत? जनतेचा पैसा आहे, ह्याची चौकशी झाली पाहिजे. हा भ्रष्टाचार रायगड जिल्ह्यामध्ये असताना झाला की ठाणे जिल्ह्यात असताना? बघा कसं आहे, रायगड जिल्ह्यात पण झाला आहे, जळगाव जिल्ह्यात पण झाला आहे, आता सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत, लवकरच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण जाणार आहे. ते सर्वात जास्त रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जे कॉरिडॉरचा विषय झाला आहे, रायगड जिल्ह्यामध्ये झाला आहे. न्यायालयाने फटकारलं होतं त्यानंतर त्यांना या पदावर बसवलं. हो, प्रमोशन झालं आहे. न्यायालय काही घटना झाल्या कशा बघायचा? हो आहे ना, आता बोललो ना मी, माझं जे लिगल टीम आहे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचं, ते त्यांचं काम करणार आणि आम्ही उपोषण आंदोलन जे लोकशाही मार्गाने आहे ते आम्ही करणार. ज्यांच्यावर अन्याय झाला ते का नाही येतात पत्रकार परिषदेत? बस सगळ्या विषय असा असतो ना, काही जे साधे शेतकरी आहेत
आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य अधिकाऱ्याच्या समोर जायला पण खूप मोठं आहे. म्हणून तर ते आमच्याकडे आले. आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटना कुठलाही विषय असेल जनतेचा त्याच्यासाठी काही विचार करत नाही. आम्ही उतरतो आणि माझ्या मागे सगळे पत्रकार बांधव तुमचं ताकद आहे, जनतेची ताकद आहे. म्हणून ते लोक जरा मागून आम्हाला माहिती द्यायला लागलेत आणि आम्ही त्या पद्धतीने ह्या अधिकाऱ्याला घरी बसवण्यासाठी पूर्ण ताकद लावतो. राष्ट्रीय फक्त राहुल मुंडकेच आहेत की त्याच्यावर काय दुसरे पण अधिकारी आहेत त्या भ्रष्टाचार? नाही, ती चौकशी मी बोललो ना, SIT माध्यमातून चौकशी केली पाहिजे शासनाने. मी त्यांच्या कोणी तर भ्रष्टाचार असतं तुम्हाला वाटतं? खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार अंदाज काय? एक अंदाज सांगा. ते करोडोमध्ये आहे एवढं बोललो. सगळं तर इकडे ओपन करू शकत नाही. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसजी बोलतील मला सगळी माहिती द्या तर पूर्ण माहिती घेऊन. कोणते पुरावे आहेत? कुठले रोज सांगायचं राहिलं तर 2-4 मुद्दे असे जे तुमच्याकडे कागदपत्र आहेत? विरार कॉरिडॉर आहे. जळगाव जिल्ह्यात येवल गावामध्ये प्रॉपर्टी घेतलेली आहे. कर्जतमध्ये त्यांच्या भावाच्या नावाने प्रॉपर्टी घेतलं आहे. त्यांच्या मुलीच्या नावाने खोटं कंपनी, शिक्षण घेणारी मुलीचं कंपनी आणि त्याच्यामध्ये करोडोचं ब्लॅक मनी व्हाईट झालेलं आहे. सगळे आहेत ना, आणि माहिती काढावं शासनाने. मी आपल्या माध्यमातून शासनाला माहिती देतो. कोणत्या अशी प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार झाला नेमका असं तुम्हाला त्याच्याबद्दल? कुठला म्हणजे तुमच्याकडे पुरावे कोणते आहेत की बाबा हे ठोस पुरावे आहेत? कॉरिडॉरच आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.